गडहिंग्लज तालुक्यातील बैकनाळ येथील कपिल भैरू मगदूम यांना त्याच गावातील गोविंद जगताप यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यांच्यावर गडहिंग्लज येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले। या घटनेची तक्रार कपिल मगदूम यांनी पोलीस ठाण्यात केली आहे। बैकनाळ येथे कपिल मगदूम हे आई वडील, पत्नी व 2 मुली यांच्यासह राहतात। त्यांचे कडगाव येथे मगदूम ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे। गेल्या दिवाळी सणात गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता। गोविंद जगताप यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाके फोडले होते। यावेळी कपिल व त्यांच्या पत्नीस किरकोळ भाजले होते। यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता। त्यावेळी गावातील लोकांनी त्यांच्यातील वाद मिटवला होता। तेव्हापासून गोविंद जगताप हा कपिल यांच्यावर चिडून होता। 4 डिसेंबरच्या रात्री 11:30 वाजता गोविंद जगताप यांनी कपिल यांना एसटी स्टँडकडे बोलावून घेतले व काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांना मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन ते तिथून निघून गेले। डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्राव झाला होता। त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात औषध उपचार करण्यात आले। गोविंद जगताप यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात कपिल मगदूम यांनी तक्रार नोंद केली आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। कपिल भैरू मगदूम राहणार बैकनाळ गावातल्या इसमाने रात्री 11:30 वाजता फोन करून बोलून घेतलं आणि मारहाण केली आणि हॉकी स्टिक सारख्या अवजाराने डोक्यात पूर्व प्लॅनिंग करून जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी मला पूर्णपणे न्याय मिळावा। ते मला 2 टाके पडलेत। रात्री मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि नंतर पोलीस केस केलेले आहे आणि ह्या पोलीसकडून आम्हाला एक न्याय मिळावा। नमस्कार, मी सुलतान काटात, राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो गडहिंग्लज। बैकनाळ या गावात अपराधाची भूमिका फार वाढलेली आहे आणि प्रत्येक तरुणांना याचा खतरा आहे आणि आता रात्री जी घटना घडली फार दुर्दैवी घटना आहे आणि कपिल मगदूमला बरंच दवाखान्यात लागलेला आहे। प्रत्येक ही आता गावात अशी अपराध भूमिका वाढत आहे आणि प्रत्येक गावातल्या मिळून लोकांनी याला न्याय द्यायला पाहिजे आणि पोलीस स्टेशनला मी असं आवाहन करतो की ह्या व्यक्तीला आपण न्याय द्यावा।